स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। धुळे जिल्ह्यातील महिला आणि बालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे आज आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या रुग्णालयामुळे महिला व बालकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। दरम्यान लोकार्पण सोहळ्याला आरोग्य विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुग्णालयाच्या माध्यमातून माता व बालकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळणार असून जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान आजच्या या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाने यांच्यासह विविध विभागातले अधिकारी, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवश्यक असणारे MRI सेंटरचं सुद्धा उद्घाटन आदरणीय जयकुमार रावल साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या शुभ हस्ते आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं। मी मनापासून तमाम सगळ्या धुळेवासियांना मनापासून आरोग्यमय अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शुभेच्छा देत असताना मला आठवतंय की मागच्या वर्षभरापूर्वी 6 महिन्यांपूर्वी गडचिरोलीला माझा दौरा होता आणि गडचिरोलीला दौरा असताना ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या आस्थापना पूर्ण झाल्या असतील त्याचा सुद्धा उद्घाटन करावं, लोकार्पण करावं, जेणेकरून या सगळ्या आस्थापना उपयोगाला याव्यात। म्हणून इथल्या कॅथलॅबला जे काही काम पूर्ण झालं होतं त्याचं उद्घाटन व्हायला नव्हतं, म्हणून मी राहुल साहेबांना विनंती केली होती की आपण सगळ्यांनी म्हणून उपस्थित राहून त्याचं उद्घाटन करूया। त्यांनी सांगितलं माझी थोडीशी धावपळ आहे, आपल्या पातळीवरती आपण उद्घाटन करूया। माझी अडचण होत होती कारण शेवटी जिल्ह्याचे पालकमंत्री, कॅथलॅब खूप महत्त्वाचे आहे, आपण असलाच पाहिजे। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय आणि मी काय आपण एकदा उद्घाटन करून घ्या, पण ही सेवा लोकांच्यासाठी उपयोगाला आली पाहिजे। आणि निश्चितपणाने त्या दिवशी नंतर आजचा जर स्कोअर बघितला तर मगाशी सन्मान्य सरांनी सांगितलं की किमान 200-250 पर्यंतच्या सगळ्या ज्या काही केसेस झाल्या त्या बघितलं तर मला वाटतं आमच्या उद्घाटनाला जर लोक थांबले असते तर ते सगळे 250 लोक आजारातल्या उपचाराविना थांबले असते किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले असते। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती लोकार्पण होणं आणि त्याचा अचूक पद्धतीने लोकांना उपयोग होणं हे सुद्धा आमच्या संपूर्ण शासकीय यंत्रणेतलं एक महत्त्वपूर्ण काम आहे।